हा एवढा सगळा पसारा काढून बॅगा भरून मी कुठे जाते माहितीये का? मी चालले गावी मंडणगडमध्ये. आणि कुठे जायचं म्हटलं ना तर माझा नवरा पहिला मित्रांना फोन करतो आणि स्वतःचं काम मात्र हलकं करतो. तसंच ह्या वेळेला सुद्धा त्याने तेच केलं. बॅगा उतरवण्यासाठी मित्रांना गोळा केलं आणि आपल्या बॅगा गाडीत चढवून घेतली. मग मी सुद्धा फटाफट माझी सगळी कामं आवरली, शोनाची तयारी केली. आणि शोना तर माझी एवढी उत्साही होती की तिला असं झालेलं की कधी गावी जाईन आणि कधी नाही. आणि एका बाजूला गुड्डू मात्र माझी खूप त्रास देत होती, कारण की तिला काहीतरी हवं होतं, पण काय हवं होतं हे आम्हाला काही कळत नव्हतं. मग तिला सुद्धा कसं तरी शांत करून तिची तयारी करून फायनली आम्ही निघालो गाडीमध्ये जाण्यासाठी. माझं गावी जायचं कारण म्हणजे ना शिमगा. कोकणातील सगळ्यात मोठा सण म्हटलं ना तर तो शिमगा असतो, कारण की प्रत्येक वेळी आपण देवाला भेटायला जातो आणि हीच अशी वेळ असते की देव आपल्या भेटीसाठी येतो. आणि 84 गावाची मालकीण असणारी आमची वर्धन देवी ती सुद्धा आम्हाला ढालकाठीच्या रूपाने आमच्या भेटीस येते. ह्याच भेटीसाठी तर आम्ही खरं तर चाललोय गावी. हावरी आहे बेबी, इकडे बघ हावरी. एकदा की गाडीत बसलो ना का आमच्या मुलींची खूपच धमाल मस्ती चालू असते आणि खाऊ मात्र हातामध्ये असावं लागतं. अशी बरीचशी धमाल मस्ती करत आम्ही फायनली पोहोचलो गावी. बाय.